नमस्कार मित्रांनो, आपले सरकार पब्लिक लॉग इन रजिस्ट्रेशन कसं करायचं हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑप्शन 1 या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल, तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. वन टाइम पासवर्ड मध्ये मी टाकून घेतो. त्यानंतर युजर नेम या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकू शकता. त्यानंतर चेक युजर नेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपलं युजर नेम चेक करून घ्यायचं आहे अवेलेबल आहे का नाही. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि परत कन्फर्म पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकताना सुरुवातीचं अक्षर हे कॅपिटल ठेवायचं आहे. त्यानंतर स्मॉल ठेवायचं आहे. त्यानंतर @123 या हिशोबाने आपल्याला आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर फुल नेम जसं आधार कार्डवर आहे तसंच आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित इंग्लिशमध्ये. तेच नाव पुढे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येईल. जर मराठीमध्ये नाव काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही नाव एडिट करू शकता. एडिट करण्यासाठी तुम्ही गुगल इनपुट्स टूल यूज करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आपलं नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. ते ऑटोमॅटिकली मराठी होऊन जाईल. त्यानंतर हे नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कॉपी करून आपल्याला या ठिकाणी आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच टाकून घ्या. वय ऑटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे. आय एक्सेप्ट या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे आणि रजिस्टर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. युजर नेम आलेला आहे. हे युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही घेऊन लॉग इन करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.